नमस्कार. खरात प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची एक अपडेट समोर येते. त्यामध्ये तशा 2 अपडेट्स आहेत. SIT चौकशी चालू आहे आणि SIT चौकशी चालू असताना विजय वडेट्टीवार यांनी केलेला आरोप आणि त्यासोबत सुषमा अंधारे यांनी केलेला आरोप. आता या 2 नेत्यांनी खरातवरती केलेला आरोप तसा गंभीर आहे. यावरती SIT चौकशी तात्काळ व्हावी आणि SIT प्रमुख यांनी या विषयावरती महाराष्ट्राला उखल करून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आता वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की नाशिकमध्ये हा भोंदूबाबा ज्या काही अधिकारी आहेत त्यांच्या पत्नी अदलाबदली करायचा, असा हा गंभीर खळबळजनक त्यांनी दावा केलेला आहे. आज ते काँग्रेसचे एक गटनेते आहेत, त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा आरोप केला असावा किंवा त्यांच्याकडे काही असा ठोस पुरावा या संदर्भामध्ये असेल. आणि त्यामुळे आता SIT चौकशीमध्ये हे पुढं आले का किंवा ह्यावरती काही माहिती मिळालेली आहे का, हेही महाराष्ट्राला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासोबत दुसरी गोष्ट, सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे की चाकणकर काही व्यावसायिक ठिकाणी त्या भागीदार आहेत. आता त्यांनाही SIT चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांनी पहिल्या दिवशी नकार दिला. मग आता ते पुढं चालू आहे, त्यांची चौकशी होणं हे तर गरजेचं आहे आणि ते होणार आहे असं सांगितलं जातं आणि त्यांना कॉल पण होता SITकडनं. ते येणाऱ्या काळामध्ये ह्या 2 ज्या गोष्टी आहे, ह्या 2 गोष्टी पुन्हा ह्या प्रकरणाला खोलावरती घेऊन जाणार आहेत आणि हे जे दावे आहेत हे दावे साधे नसून हे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवणारे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.